आपण ईश्वराची आराधना करूयात, प्रार्थना करूयात. पवित्र 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 सेनेच्या सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वीच्या निर्माण करत्या, मान महिमा गौरव दे तुझ्या दयेच्या स्नाजवळ. आजच्या या प्रभुवारी आम्ही सर्वजण एकत्रित झालेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलंस, राखलंस. या भयंकर अशा महामारीतून जात असताना आम्हा सर्वांचं रक्षण केलंस आणि प्रभू सुस्थितीमध्ये ठेवून आजची ही उपासना तुझ्या चरणाजवळ येऊन करण्याची संधी दिलीस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो. यावेळी जसे आहोत तसे तुला सादर होतो. आम्हा पात्यांचा स्वीकार कर आणि प्रभू परमेश्वरा, या वेळेमध्ये तू आम्हा प्रत्येकाला उत्सुकतेच्या आत्म्याने सावरून धर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळी आपण उपासना संगीतातून गीत गाऊयात. उपासना संगीत गीत क्रमांक 126. पूर्ण जगावे कथा ख्रिस्ताला हृदयी पावलो आनंदी सुखी
आपण सर्वजण मिळून प्रेषितांचा मतांगीकार एकत्रित म्हणूयात. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंतप्रधानाच्या वेळी दुःख भोगले, ज्याला बलस्थान दिले, जो मरण पावला व ज्याला उरले, जो वधळूला उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्यावर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक ख्रिस्त मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर विश्वास ठेवतो. आमीन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण स्तोत्राचं वाचन करूया. स्तोत्र क्रमांक 41. नाझीर दादा आपल्यासाठी याचं पुढारपण करतील. आपला सर्वांस ख्रिस्तामध्ये प्रेमाचा सलाम. यावेळेस आपण स्तोत्र संहितेचं वाचन करणार आहोत. स्तोत्र संहिता 41. स्तोत्र संहिता 41. जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करील. परमेश्वर त्याचे रक्षण करील व त्याचा प्राण वाचवील. भूतलावर तो सुखी होईल आणि तू त्याला त्याच्या वैऱ्याच्या इच्छेवर सोडणार नाहीस. तो रोगाने अंथरुणास खळला असता परमेश्वर त्याला सांभाळेल. तो रोगी असता तू त्याचे अंथरुण बदलतोस. मी म्हणालो, हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर, माझ्या जीवाला बरे कर. मी तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. माझे वैरी माझ्या विरुद्ध अभद्र बोलून म्हणतात की हा केव्हा मरेल आणि ह्याचे नावगाव केव्हा नाहीसे होईल. त्याच्यापैकी कोणी माझ्या समाचारास आला तर तो वरपांगी बोलतो. तो आपल्या मनात कुकल्पना साठवितो आणि बाहेर जाऊन त्यास सांगतो. माझे सर्व द्वेष्टे मिळून माझ्या विरुद्ध कुजबूज करीतात आणि माझ्या अहिताच्या मसलती योजितात. त्याला असाध्य रोग जडला आहे, तो पडला आहे, तो आता उठणार नाही असे ते म्हणतात. जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे. हे परमेश्वरा, माझ्यावर दया करून मला उठव, म्हणजे मी त्यांचा बदला घेईन. माझे वैरी माझ्या विरुद्ध जयोत्सव करीत नाही. ह्यावरून तू माझ्यावर प्रसन्न आहेस असे मी समजतो. मला तर तू माझ्या सात्विकपणात स्थिर राखितोस. मला तू आपल्या सन्मुख सर्व काळ ठेवितोस. इस्रायलचा देव परमेश्वर युगानुयुग धन्यवाद देत आहे. आमेन, आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यास गौरव असो. ते सध्या आहे व सर्वदा युगाने होईल. आमीन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण जुन्या करारातून काही वचनं वाचूया. जुन्या करारातून निर्गमाचं पुस्तक याचा 15वा अध्याय, निर्गमाचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 22 ते 27 ही वचने आपणासाठी याचं वाचन सौ शोभनाताई सोजवळ या करतील. जुन्या करारातून आपण पवित्र शास्त्रातून निर्गम ह्याचा 15वा अध्याय 22 ते 27 वचन ही वाचू. मारा येथे कडू पाणी. नंतर मोशेने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्राजवळ पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहोचले. त्या रानातून 3 दिवस कूच करीत असत. त्यांनी पाणी कोठे मिळेना. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले. तेथे पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिवेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा असे पडले. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. त्याने परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखविले. ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने त्याच्यासाठी विधी व नियम लावून दिला. त्याने
कसोटीस लावले आणि म्हटले, तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील व त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञाकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठविले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठविणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. मग ते एलीम येथे आले. त्या ठिकाणी पाण्याचे 12 झरे आणि खजुरीचे 70 झाडे होते. तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला. येथे शास्त्रपाठ समास होते. देवबाप करो वाचलेल्या वचनावर सर्व आशीर्वाद पाठव. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण नव्या करारातून काही वचनं वाचूया. नव्या करारातून प्रेषितांची कृत्ये याचा 19वा अध्याय. प्रेषितांची कृत्ये याचा 19वा अध्याय. यातील 1 ते 11 ही वचने आपणासाठी याचं पुढारपण सौ कविताताई पातारे या करतील. प्रेषितांची कृत्ये याचा 19वा अध्याय 1 ते 11 ही वचने आपण ऐकूया. प्रेषितांची कृत्ये 19वा अध्याय 1 ते 11. इफिस येथे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य. मग असे झाले की अपुल्लो करिंथास असता पौल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोहोचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यांना तो म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हास पवित्र आत्मा मिळाला काय? त्यांनी त्याला म्हटले, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही. तो त्यांना म्हणाला, तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला? ते म्हणाले, योहानाचा बाप्तिस्मा. पौलाने म्हटले, योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोकांना सांगत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा. हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले. तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. ते सगळे सुमारे 12 पुरुष होते. नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत व प्रमाण पटवीत निर्भीडपणे 3 महिने बोलत गेला. मग कित्येक जण कठोर व विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या मार्गाने निंदा करू लागले. तेव्हा त्याने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले आणि तुराणाच्या पाठशाळेत तो दररोज वादविवाद करू लागला. असे 2 वर्षे चालल्यामुळे आशियात राहणाऱ्या सर्व यहुदी व हेलेनी लोकांनी प्रभूचे वचन ऐकले. देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडविले. येथे पत्राचे वाचन समाप्त होते. देव वाचलेल्या सर्व वचनांवर आशीर्वाद पाठव. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पवित्र शुभवर्तमान वाचन यावेळेस आपण करणार आहोत. संत मार्काने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान याचा 6वा अध्याय. यातील 53 ते 56 ही वचने. आजच्या दिवसासाठी नेमलेलं पवित्र शुभवर्तमान संत मार्काने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान याचा 6वा अध्याय. यातील 53व्या वचनापासून पवित्र शुभवर्तमान वाचनास प्रारंभ होतो. नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या किनाऱ्यास पोहोचले व त्यांनी मचवा बांधून ठेवला. ते मचव्यातून उतरताच लोकांनी त्याला ओळखले आणि ते आसपासच्या सर्व भागात चौकडे धावपळ करीत फिरले व जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले तेथे तेथे ते दुखणेकऱ्यास बाजेवर घालून नेऊ लागले. तो खेड्यापाड्यात, नगरात किंवा शेतमाळ्यात कोठेही जाऊ तेथे ते दुखण्याकरास भर बाजारात आणून ठेवी आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत. येथे पवित्र शुभवर्तमान वाचन पूर्ण होते. वाचलेल्या सर्व वचनावर देवबाप आशीर्वाद पाठवो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि युगानुयुग असो. आमेन. या वेळेमध्ये आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहोत आणि आपणासाठी याचं
आपणासाठी ही मध्यस्थी सौ सुरेखा पातारे पालकीनबाई करतील. आपण प्रार्थना करूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. पवित्र 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 सेनेचा सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आज आणि युगानुयुग असो. परमेश्वर देवाप्पा, सुंदरसा दिवस तू आज आम्हाला दाखवलास त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवाप्पा, आमच्याकडून जी चुका पाप झाली असतील परमेश्वर देवाप्पा, त्या पापांची चुकांची तू आम्हाला दयेने आणि कृपेने क्षमा कर. परमेश्वर देवाप्पा, आम्ही चुकतो, बहकतो, तुझ्यापासून दूर जातो, तरी तू आम्हाला प्रेमळ हाताने जवळ घेतोस आणि ही तुझी उपकार स्तुती तू आमच्याकडून करून घेतोस त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवाप्पा, तुझं वचन आम्हाला सांगतं सर्व स्थितीत प्रार्थना आणि उपकार स्तुती करा. हो परमेश्वर देवाप्पा, आम्ही कुठल्याही परिस्थितीत असताना देखील परमेश्वर देवाप्पा आम्ही तुझ्याजवळ येतो आणि तू आमची प्रार्थना ऐकतोस. सर्व मानवजात तुझ्या पुढे येते आणि तू त्यांच्या प्रार्थना ऐकतोस, त्यांच्या प्रार्थनेची उत्तरं देतोस. तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवाप्पा, आज देखील परमेश्वर देवाप्पा, आज आम्ही ही मध्यस्थी सादर करत असताना परमेश्वर देवाप्पा तू आमच्यामध्ये उतरून ये. परमेश्वर देवाप्पा, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर आणि परमेश्वर देवाप्पा होणारं स्तुती स्तवन तू स्वर्गलोकी मान्य करून घे. परमेश्वर देवाप्पा, आमच्या पापी ओठांनी आम्ही तुझी स्तुती स्तवन करत असताना परमेश्वर देवाप्पा आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने तुझी स्तुती करावी आणि तुझं गौरव करावं आणि ते तू मान्य करावंस अशी तुझं आग्रहाची प्रार्थना करते. परमेश्वर देवाप्पा, आज विशेष करून प्रार्थना करते परमेश्वर देवाप्पा आमच्या चर्चसाठी. परमेश्वर देवाप्पा, आमचं चर्च तुझ्या ज्या रक्ताने खंडून घेतलेली मंडळी आहे परमेश्वर देवाप्पा, त्या मंडळीवर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. मंडळीतील प्रत्येक सभासदांवर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. प्रत्येकाच्या घरावर तुझा आशीर्वाद पाठव. परमेश्वर देवाप्पा, प्रत्येकाच्या गरजा तू ख्रिस्त येशूमध्ये पुरव. परमेश्वर देवाप्पा, या मंडळीमध्ये तू अधिक वाढ कर. मंडळीची जे अंगोपांग आहेत त्यांच्यावरही तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. परमेश्वर देवाप्पा, विशेष करून बाळासाहेबांसाठी प्रार्थना करते. परमेश्वर देवाप्पा, आतापर्यंत तू त्यांना सांभाळ, सुखी, आनंदी, निरोगी जीवन दिलंस. तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवाप्पा, त्यांच्याबरोबर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. परमेश्वर देवाप्पा, तुझं वचन गाजवत असताना परमेश्वर देवाप्पा पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा तू त्यांना दे. परमेश्वर देवाप्पा, जेथे कुठे ते जातील परमेश्वर देवाप्पा त्यांच्याबरोबर तू राहा. आणि परमेश्वर देवाप्पा, या दिवसामध्ये देखील परमेश्वर देवाप्पा तू त्यांच्याबरोबर आहेस आणि तू त्यांचं आरोग्य सांभाळत आहेस. तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवाप्पा, तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त होतं आणि हे आरोग्य आम्ही स्वीकारावं, तर अशी दया आणि कृपा तू आम्हा सर्वांवर कर. बाळासाहेबांवर विशेष करून तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. परमेश्वर देवाप्पा, त्याचप्रमाणे वडील वर्गासाठी मागते. परमेश्वर देवाप्पा, तुझ्या चर्चची सेवा करत असताना परमेश्वर देवाप्पा त्यांना अधिक आणि अधिक सामर्थ्य दे. प्रत्येकाच्या घरावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. प्रत्येकाचं कुटुंब तू आशीर्वादित कर आणि परमेश्वर देवाप्पा त्यांची सेवा तू मान्य करून घे. परमेश्वर देवाप्पा, त्याचप्रमाणे तरुण वर्ग आहे परमेश्वर देवाप्पा त्यांच्यासाठी प्रार्थना करते. परमेश्वर देवाप्पा, हे तरुण तुझ्या मंडळीचे आधारस्तंभ आहेत. परमेश्वर देवाप्पा, त्यांच्यावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. प्रत्येकाच्या कामामध्ये तू सहाय्य आणि मदत कर. परमेश्वर देवाप्पा, त्यांचं काम सांभाळून ते तुझी सेवा करत असताना त्यांच्याबरोबरही तू राहा. परमेश्वर देवाप्पा, तुझं वचन सांगतं तू आपल्या तारुण्याच्या दिवसात आपले उपकार कर्त्याला स्मर. हो परमेश्वर देवाप्पा, तुझं स्मरण करत असताना, तुझं गौरव करत असताना त्यांच्याबरोबर तू राहा आणि त्यांच्यामध्ये तुझी आध्यात्मिक सेवा तू करून घे. आणि परमेश्वर देवाप्पा, त्यांच्याकडे तू गौरविला जा. परमेश्वर देवाप्पा, तसेच संडे स्कूलसाठी सुद्धा मागते. परमेश्वर देवाप्पा, प्रत्येक लहान लेकरांपासून मोठ्या लेकरांपर्यंत प्रत्येकावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. परमेश्वर देवाप्पा, प्रत्येकाला सुखी, आनंदी, निरोगी ठेव. आणि परमेश्वर देवाप्पा, तुझ्या मंडळीचे पाईक होत असताना, तुझ्या द्राक्षमळ्यात काम करण्यासाठी परमेश्वर देवाप्पा त्यांची तयारी करून घेत असताना आम्हा टीचर्सवरही तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. परमेश्वर देवाप्पा, आम्ही ज्ञानाने उणे आहोत. परमेश्वर देवाप्पा, तू आम्हाला तुझं ज्ञान पुरव. आणि परमेश्वर देवाप्पा, आमच्याकडून ही सेवा करून घेत असताना तू एस्तेरताई आणि मला दोघींनाही परमेश्वर देवाप्पा तुझ्या विपुलतेचा आशीर्वादाने कर. आणि तुझी वचनं परमेश्वर देवाप्पा लेकरांपर्यंत पोहोचवत असताना तू आमचं सहाय्य करता आणि मदत करता. परमेश्वर देवाप्पा, तसेच या मंडळीतील जे कोणी आजारी आहेत त्यांची नावे आम्हाला माहीत नाहीत परमेश्वर देवाप्पा, पण परमेश्वर देवाप्पा ते तुला माहीत आहे. प्रत्येकाचा बिछाना तू बदल. परमेश्वर देवाप्पा, प्रत्येकाचा अंथरूण
बदल. आणि परमेश्वर देवप्पा प्रत्येकाने तुझ्या मंदिरामध्ये येऊन तुझी साक्ष द्यावी की तू जिवंत देव आहेस आणि तू आमचा अंथरूण बदलणारा देव आहेस. परमेश्वर देवप्पा सर्वांवर तुझा कुलतेचा आशीर्वाद पाठव आणि प्रत्येकाला निरोगी असं जीवन दे. परमेश्वर देवप्पा या जगभर तुझ्या उपासना ज्या चाललेल्या आहेत परमेश्वर देवप्पा त्या उपासनेमध्ये तू विराजमान हो परमेश्वर देवप्पा आणि प्रत्येकांना तू सहाय्य आणि मदत कर. परमेश्वर देवप्पा पुणे धर्म प्रांतासाठी देखील मागते. परमेश्वर देवप्पा ह्या धर्म प्रांतामध्ये तुझी सेवा करणारे बिशप, पाळक वर्ग, याजक वर्ग, ले लीडर, सुवार्तिक सर्वांसाठी प्रार्थना करते. परमेश्वर देवप्पा सर्वांची सेवा तू मान्य करून घे. आणि परमेश्वर देवप्पा या कोरोनामुळे जरी चर्चेस बंद असले तरी परमेश्वर देवप्पा तुझी सेवा अनेक माध्यमातून ते करत असताना प्रत्येकाबरोबर तू राहा, प्रत्येकाचं सहाय्य करता हो आणि तुझी सेवा त्यांच्याकडून करून घे. परमेश्वर देवप्पा या जगासाठी विशेष करून प्रार्थना करते. कोरोनामुळे परमेश्वर देवप्पा या जगावर जे संकट आलेलं आहे परमेश्वर देवप्पा तू निवारण करणारा आमचा जिवंत देव आहेस आणि तू करशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. परमेश्वर देवप्पा डॉक्टर, नर्सेस, पोलीस सर्व यंत्रणा परमेश्वर देवप्पा काम करत आहेत. प्रत्येक बरोबर तू राहा, प्रत्येकाच्या कुटुंबाचा तू सहाय्य करता आणि मदत करता हो. परमेश्वर देवप्पा तसंच मंत्रिमंडळ जे आहे त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करते. परमेश्वर देवप्पा योग्य निर्णय घेण्यास तू सलमोन राजासारखा आत्मा तू त्यांना द्यावास अशी तुझं आग्रहाची विनंती करते. परमेश्वर देवप्पा इथून पुढील सर्व काही वेळ परमेश्वर देवप्पा आम्ही तुझ्या हाती देतो. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड गौरवी आणि पवित्र नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. संदेशाकडे वळण्यापूर्वी आपण आपल्या माना झुकूया आणि गीताद्वारे परमेश्वराजवळ पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागत असताना गीत गाऊयात. प्यारे मसीहा आशीष देना, आत्मा से तू भर दे हमें. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. हालेलुया, 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 हालेलुया. प्रार्थना करूयात. सर्व समर्थ गौरव यहोवा देव बापा, तुझ्या पवित्र वचनातून मनन आणि चिंतन करत असताना आम्ही पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या आश्रयाला येतो. दैवाच्या आत्म्या आम्हा पाप्यांवर दया कर. तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. पवित्र आत्म्या तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्तुती करूयात. फिरून एक वार परमेश्वर देव बापानं एका नवीन महिन्यामध्ये आणि नवीन महिन्याच्या पहिल्याच प्रभुवारी त्याच्या पवित्र समक्षतेत आणि सानिध्यात आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून आपल्या घरातच आजच्या या प्रभुवारी येण्याची परत संधी दिली. त्याबद्दल आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद आणि गौरव देऊया. प्रियानो, झपाट्यानं या वर्षातील 6 महिन्याचा कालावधी सरलेला आहे आणि या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये
3 महिन्याचा कालावधी हा लॉकडाऊनचा प्राप्त झालेला आहे आणि या 3 महिन्यामध्ये मनुष्य मात्राचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आणि कोरोना सारख्या भयंकर व्हायरसनं ते भयग्रस्त झालं. काळजी, चिंता, विवंचनेनं भरलं आणि अजूनही त्यामध्ये बदल व्हायला तयार नाही. पुढचा किती काळ अशा परिस्थितीत जाणार आहे परमेश्वराशिवाय, यहोवा बापाशिवाय ते कुणालाच ठाऊक नाही. परंतु परमेश्वर दै बापाच्या योजनेनुसार सर्व काही घडतं हे आपल्याला पवित्र शास्त्र साक्ष देऊन सांगतं. देवाच्या प्रिय मंडळी, जरी अशी परिस्थिती असली तरी परंतु आपल्या कुटुंबामध्ये प्रभुवार आपण साजरा करावा ही मोकळीक मात्र परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहे. आणि मी जर असं म्हटलं त्यामागे परमेश्वराचा काही उद्देश अथवा हेतू आहे तर त्यात काही वावगं ठरेल असं मला वाटत नाही. आज निश्चित अर्थानं प्रत्येक घर एक उपासनेचं केंद्र झालेलं आहे, प्रार्थनेचं घर झालेलं आहे, सहभागितेचं घर झालेलं आहे. प्रभूला धन्यवाद दिला, प्रभूला धन्यवाद दिला. सैतान पराभूत झालेला आहे. प्रभूला धन्यवाद दिला. प्रियानो, आज मीही घरामधूनच आपल्याशी देवाच्या वचनातून बोलत आहे, कारण गत आठवड्यामध्ये चर्चच्या परिसरामध्ये काही लोक या व्हायरसनं बाधित झालेले आढळले आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी जाऊ नये असं सोसायटीने आम्हाला निरोप पाठवलेला आहे. आणि म्हणून आज घरातूनच मीही आपल्याशी देवाच्या वचनातून बोलत आहे. जे 3 शास्त्रपाठ आपल्या पुढे वाचण्यात आलेले आहेत त्या शास्त्रपाठामध्ये जर आपण निर्गमाच्या ग्रंथातून पाहिलं तर तिथे आपल्याला परमेश्वर दैबापानं दिलेलं आश्वासन हे आठवतं, किंबहुना हे आपल्याला वाचायला मिळालं. निर्गमाचा ग्रंथ 15वा अध्याय 22 ते 27 वचन, आणि तेथे परमेश्वरानं आश्वासन दिलंय, मी तुला रोगमुक्त करणारा, आजारमुक्त करणारा देव आहे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा शुभवर्तमानामध्ये येतो त्या या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायाच्या 53व्या वचनापासून 57व्या वचनापर्यंत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 56व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 56व्या वचनामध्ये, क्षमा करा, 53 ते 56, आणि त्या 56व्या वचनामध्ये आपल्याला एक सुंदर प्रसंग पाहायला मिळतो. आणि तो प्रसंग असा आहे की येशू ख्रिस्त गनेसरेत येथे आल्यानंतर अनेक आजारी, रोगग्रस्त, व्याधीग्रस्त त्याच्याकडे आणलेले आहेत आणि ते येशू ख्रिस्ताला विनंती करत आहेत, तुझ्या वस्त्राच्या गोंड्याला आम्हाला स्पर्श करू देत, तुझ्या वस्त्राच्या गोंड्याला आम्हाला स्पर्श करू देत. आणि वचन सांगतं, ज्यांनी स्पर्श केला ते आरोग्य पावले, ज्यांनी स्पर्श केला त्यांना आरोग्य प्राप्त झालं. आज संपूर्ण जग, देवाच्या प्रिय मंडळी, आरोग्यासाठी झटत आहे. या भयंकर व्हायरसनी आपल्या कुटुंबातील प्रियजनांना जर गाठलेलं असेल तर ते परमेश्वराला शरण येऊन त्यांच्यासाठी आरोग्याची प्रार्थना, विनवणी, याचना देवाकडे करत आहेत. आणि देवाच्या प्रिय मंडळी, तुमचा आणि माझा देव
यानं आपल्याला आगाऊच अभिवचन दिलेलं आहे. निर्गमाचं पुस्तक याचा 15वा अध्याय, निर्गमाचं पुस्तक 15वा अध्याय आणि याच्या 26व्या वचनामध्ये सेनाधीश परमेश्वर आपल्याला असं म्हणतो, तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी परमेश्वर तुला रोगमुक्त करणारा देव आहे. या ठिकाणी आपण पाहतो परमेश्वराने आपल्या पूर्वजांना आज्ञा रूपाने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि ती आज्ञा काय आहे? परमेश्वराचं ऐकणं, परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करणं, त्याच्या विधी नियमांप्रमाणे चालणं. आणि हे परमेश्वरानं आज्ञा रूपानं आपल्या लोकांना सांगितलेलं आहे. ज्या लोकांना तो गुलामगिरीतून मुक्त करत आहे, आपले निवडलेले लोक म्हणून ज्यांची त्याने निवड केलेली आहे, ज्या लोकांचा तो केवळ तारणहार म्हणून नाही, राजा म्हणूनही देवानं त्या लोकांना आपलंसं केलेलं आहे. आणि या लोकांना तो सांगत आहे की तुम्ही माझ्या नियमांप्रमाणे चाला, तुम्ही माझ्या आज्ञांप्रमाणे चाला, माझ्या विधींचं पालन करा, माझी वचनं ऐका, ती आत्मसात करा, त्याप्रमाणे आपलं जीवन जगा. आणि जर तुम्ही असं कराल तर जे रोग, जे आजार, ज्या व्याधी मी मिस्री लोकांवर पाठवल्या त्यातील एकही मी तुमच्यावर पाठवणार नाही. थोडक्यात या वचनांचा अर्थ हा आहे की जर तुम्ही देवाचं ऐकायला मान्य व्हाल, त्याच्या आज्ञा आणि नियमांप्रमाणे चालाल, तर तुम्ही निरोगी राहाल. हालेलुया. तुमचं आरोग्य हे कशावर अवलंबून आहे? आता हा व्हायरस संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे. लॉकडाऊन सुरू झालेला आहे. एकसारखा आपल्याला संबंधित लोक आव्हान करत आहेत, आपल्या घरातून बाहेर पडू नका, आपल्या घरातून बाहेर पडू नका. जाणार असाल तर अशी खबरदारी घ्या, बाहेर जा. आणि पुष्कळशे लोक, होय ख्रिस्ती लोकही काटेकोरपणे याचं पालन करत आहेत. का तर या व्याधीनं आपल्याला गाठू नये. पण आपण जर पेपर वाचत असाल, बातम्या ऐकत असाल, तर आपल्याला असं दिसतं की लोक जे लॉकडाऊन मध्ये ज्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलेलं आहे, त्यातले अनेक लोक बाधित होत आहेत, या व्हायरस ग्रस्त होत आहेत, झालेले आहेत. आपलं आरोग्य हे कशावर अवलंबून आहे हे नेमकं आपण समजावून घेणं आणि त्या दृष्टीनं आरोग्य आपलं राखणं हे फार महत्वाचं आहे. देवानं सांगितलं, जर निरोगी राहायची इच्छा बाळगता तर माझं ऐका, माझी वचनं ऐका, माझ्या वचनाप्रमाणे आचरण करणारे व्हा, आज्ञांचं पालन करा, माझ्याच नियमांना चाला. मी तुमच्यावर व्याधी येऊ देणार नाही, आजार तुम्हाला जडू देणार नाही, रोग तुमच्यावर पाठवणार नाही, कारण मी तर रोगमुक्त करणारा देव आहे, आरोग्य देणारा देव आहे, आजार देणारा नाही, रोग देणारा नाही, मुक्त करणारा देव मी आहे. आणि म्हणून प्रथमतः आपण हेच लक्षात घेणं गरजेचं आहे, देवाच्या प्रिय मंडळी, की आपलं आरोग्य हे
आपल्या आज्ञा पालनावर देवानं लावून दिलेल्या नियमानुसार जगण्यानं आपण प्राप्त करून घेऊ शकतो, राखू शकतो. जर देवाच्या आज्ञेप्रमाणे चाललो, नियमांप्रमाणे चाललो, तर स्तोत्र 91 मध्ये म्हटल्याप्रमाणे कुठलीही व्याधी तुझ्या तंबूजवळ मी येऊ देणार नाही आणि कुठल्याही अरिष्टांची तुला भीती सुद्धा वाटणार नाही. होय प्रियान, हे परमेश्वर तेव्हा करतो जेव्हा आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे, त्याच्या नियमांप्रमाणे चालतो आणि पूर्णपणे त्याच्या आश्रयाला राहतो, त्याच्या समागमात आणि त्याच्या सहवासात आपलं जीवन आपण व्यतीत करतो. देवाच्या प्रियामुळे मनुष्यानं देवाच्या आज्ञा पालनाला, नियमाने चालण्याला जेव्हा नाकारलं आणि तो स्वतःच्या इच्छेने चालू लागला, यशामध्ये देवाचं वचन सांगतं की ते शून्याच्या माग स्वेच्छेने गेले. माझे मार्ग त्यांनी सोडले, माझे नियम धुडकावून लावले, माझ्या आज्ञा त्यांनी धुडकावून लावल्या आणि ते स्वतःच्या इच्छेने जीवन व्यतीत करू लागले, स्वतःच्या इच्छेने. आणि मग आजार, दुःख, पीडा, त्रास, वेदना, आक्रोश जे निर्गम 2 मध्ये आपल्या पूर्वजांच्या जीवनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. त्यांच्या जीवनामध्ये कष्ट होते, मोबदला नव्हता. त्यांच्या जीवनामध्ये कष्ट होते, परंतु आक्रोश होता. कष्ट होते, त्रास होता. कष्ट होते, अश्रू होते. देवाच्या प्रिय, आज पुष्कळशा लोकांच्या जीवनामध्ये, पुष्कळच्या लोकांच्या जीवनामध्ये, आपल्या पूर्वजांच्या जीवनात जे सर्व त्रास होते, आक्रोश होता, कष्ट होते, वेदना होत्या, अश्रू होते, आजही ते आहे. आजही ते आहे. कारण आज्ञांचं पालन न करणं, नियमांना धुडकावून लावणं. होय, आजारपण येण्याची पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला कारण दिसतात. त्यामध्ये 3 कारण प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं आहे अवज्ञा, म्हणजे आज्ञा पालन न करणं. दुसरं आहे पापमय जीवन जगणं. आणि तिसरं आहे देवाच्या गौरवासाठी आजारपण. पवित्र शास्त्रात हे 3 उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. 3 उदाहरण निर्गम 15 मध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला हेच समजतं. जर आज्ञा पालन, आरोग्य; अवज्ञा, आजार, रोग, त्रास हे पाठपुरावा करणार. ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये तारणाऱ्या ख्रिस्तानं ज्यांना आरोग्य घोषित केलं त्यांच्याकडे पाहतो, त्यावेळेस येशू ख्रिस्तानं पहिलं त्यांना पाहून काय म्हटलं? तुमच्या पापांची क्षमा झाली. तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे, येथून पुढे पाप करू नकोस. म्हणजे आजाराचा, रोगग्रस्त जीवनाचा हा पापाशी निकटचा संबंध आहे. पापमय जीवनाचा तो एक भयंकर दुष्परिणाम आहे. पापमय जीवनाचा तो एक भयंकर आघात आहे मानवी शरीरावर, मानवी जीवनावर. मत्याचं शुभवर्तमान ह्याच्यामध्ये आपल्याला यायराची कन्या आणि रक्तस्रावी स्त्री यांचा उल्लेख आढळतो 9व्या अध्यायामध्ये. आणि त्याचप्रमाणे लुकाचं शुभवर्तमान 8वा अध्याय, लुकाचं शुभवर्तमान 8वा अध्याय आणि त्या 8व्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला हा प्रसंग पाहायला मिळतो. रक्तस्रावी स्त्री, 12 वर्ष रक्तस्रावानं पीडित असणारी ही स्त्री
कशामुळं हा रक्तस्राव आहे ह्याचा उल्लेख जरी नसला तरी परंतु 12 वर्ष आपल्या आयुष्याची तिने या भयंकर अवस्थेत व्यतीत केली. सर्व प्रयत्न केले. जेव्हा ख्रिस्ताविषयी ऐकलं, ख्रिस्तापर्यंत आली आणि जी कृती तिनं केली त्याद्वारे तिला आरोग्य येशूनं जाहीर केलं. काय म्हणतो येशू? 22 वचन, मुली धीर धर, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलेलं आहे. त्याच घटकेला ती बरी झाली. त्याच घटकेला ही स्त्री बरी झाली. देवाच्या प्रिय, आपण हे जाणलं फार गरजेचं आहे की आपल्यावर येणारे आजार, आपल्याला जडणारे आजार हे कशामुळे आहेत. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये मी हे पाहतो की फार सहज रीतीने ते बोलून जातात. योहान 9 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं जन्मांधाच्या चमत्काराचा प्रसंग आणि त्या ठिकाणी शिष्य येशू ख्रिस्ताला विचारतात, हा असा का जन्मला? येशू ख्रिस्त ह्याने पाप केलं अथवा ह्याच्या आई वडिलांनी पाप केलं? शिष्य विचारतात. येशू ख्रिस्त म्हणतो ह्यानं पाप केलं अथवा याच्या आई वडिलांनी पाप केलं म्हणून हा असा जन्मला नाही. देवाच्या गौरवासाठी हा असा जन्मला. हे देवाच्या गौरवासाठी आहे. पुष्कळ लोक कुठलाही मागचा पुढचा न विचार करता सरळ म्हणून टाकतात आमचा आजार देवाच्या गौरवासाठी. परंतु आपण जाणलं पाहिजे पवित्र शास्त्रात कारण दिलेली आहे. आज्ञांचं पालन करत असाल तर आरोग्य बिघडणारच नाही. पण अवज्ञा आहे तर आजार आहे, अवज्ञा आहे तर रोग आहे, अवज्ञा आहे तर व्याधी आहेत, पाप आहे तर व्याधी आहेत, आजार आहेत. जन्मांधाच्या बाबतीत येशू म्हणाला देवाच्या गौरवासाठी. देवाला ठरवू द्या, आपण स्वतःच ठरवू नका. या ठिकाणी या स्त्रीनं केलेली कृती येशू गर्दीमध्ये आहे आणि निश्चित अर्थानं लोकांपर्यंत ही वार्ता गेलेली असणार. आणि म्हणून आपल्याला काय पाहायला मिळतं मार्काच्या शुभवर्तमानामध्ये, येशू ज्यावेळेस या ठिकाणी आलेला आहे तर लोक आजारांना येशूकडे घेऊन येऊ लागले. आजारांना ते येशूकडे घेऊन येऊ लागले. गनेसरेत येथील रोग्यांना येशू बरे करतो. आणि हे माणसं रोग्यांना येशूकडे घेऊन येत आहेत. आता त्यांनी येशूला सरळ म्हणायला पाहिजे बाबा या लोकांना बरं कर म्हणून. त्यांनी काय केलेलं आहे? गर्दीमध्ये जर येशू आहे त्यांनी काय केलं? या रक्तस्रावी स्त्रीने ज्या प्रकारे आरोग्य मिळवलं, आम्हाला तुझ्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करू दे. या रोग्यांसाठी, आजारांसाठी. आणि ज्यांनी स्पर्श केला ते बरे झाले असं म्हटलेलं आहे. प्रियानो, लक्षात घ्या, आज देवाकडे इतर काही मागत असेल की नाही माहिती नाही, पण आरोग्य मात्र निश्चित मागत आहे. आरोग्य देवाकडे मागतच आहे. जरूर मागा. पण 12 वर्ष रक्तस्रावी स्त्रीचा कित्ता गिरवा. वचन सांगतं ती आपल्या मनात म्हणत होती. काय म्हणत होती? मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरं होईल. प्रियानो, या वाक्यामध्ये आपल्याला हे स्पष्ट होतं की तिनं आधी विश्वास ठेवलेला आहे. तिनं आधी विश्वास ठेवला. मी येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला तरी मी बरी. आधी विश्वास ठेवला आणि मग तिनं स्पर्श केलेला आहे. आणि लक्षात घ्या, एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये येशू म्हणत आहे मला कोणी स्पर्श केला.
शिष्यांना समजलं नाही येशू नेमकं काय विचारत आहे. त्यांना वाटलं आता इतकी भयंकर गर्दी आहे, किती लोकांचा स्पर्श येशूला होतोय, आता हे कसं सांगावं कोणी स्पर्श केला. येशू गर्दीनं केलेल्या स्पर्शाविषयी किंवा गर्दीत न झालेल्या स्पर्शाविषयी येशू जाणूनच घेऊ इच्छित नव्हता. येशू त्या स्पर्शाविषयी विचारत आहे ज्या स्पर्शामध्ये कृतीशील विश्वास आहे. मी बरी होईल, आणि ते सामर्थ्य या ख्रिस्तामध्ये आहे, ते सामर्थ्य येशूमध्ये आहे. या कृतीशील विश्वासाच्या स्पर्शाविषयी येशू जाणून घेऊ इच्छित आहे. का शिष्यांना त्याने हे विचारलं? कारण आपण जर आधीचा भाग पाहिला, प्रामुख्याने 30व्या वचनापासून जर पाहिलं, तर येशू ख्रिस्तानं शिष्यांना अधिकार देऊन पाठवलं होतं. अधिकार देऊन पाठवलं होतं. भूत काढा, आजार बरे करा, रोग बरे करा, आंधळ्यांना दृष्टी द्या, लंगड्यांना चालवा. आणि शिष्य या अधिकाराचा वापर करून त्यांना जे यश मिळालंय, आनंदानं ते येशूला सांगण्याकरता आलेत. पहा, या 30व्या वचनामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. यानंतर प्रेषित येशू जवळ आले व आपण जे जे केले व जे जे शिकवले ते त्यांनी येशूला सांगितलं. जे जे केलं ते सांगितलं. येशू शिष्यांकडनं जाणून घेऊ इच्छित आहे. का? शिष्यांनी येशूला सांगितलं. शिष्यांनी येशूला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? की आम्ही जे केलं ते. त्यांनी भूत काढले, आजार बरे केले, रोग बरे केले. येशूच्या सांगण्याप्रमाणे लोकांना प्रशिक्षित केलं. आता ते येशू ख्रिस्ताला हे सर्व सांगत. येशू आता शिष्यांकडून हे जाणून घेत आहे. तुम्हाला सामर्थ्याची प्रचिती आली ना, तुम्ही भूत काढले ना, तुम्ही आजार आणि रोग बरे केले ना, मग मला स्पर्श कोणी केला? शिष्यांना ते कळलं नाही. शिष्यांना ते समजलं नाही. रक्तस्रावी स्त्रीच्या स्पर्शामध्ये विश्वास आधी आहे, नंतर कृती आहे. विश्वास आधी आहे. काय विश्वास? हा मला बरं करेल आणि मी बरं होण्यासाठी त्यानं माझ्या डोक्यावर हात ठेवायची गरज नाही, त्यानं मला स्पर्श करण्याची गरज नाही, मीच त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला तर बरे होईल. प्रेज द लॉर्ड. तिचा विश्वास येशूच्या सामर्थ्यावर आहे आणि म्हणून तिला आरोग्य मिळालं. येशू म्हणत आहे, तुझ्या विश्वासानं बरं केलं. बाई, तुझ्या विश्वासानं तू बरी झालीस. तुम्हाला स्पर्श केला, माझ्यातून सामर्थ्य निघालं आणि तू बरी झाली. नाही, येशू म्हणतो तुझ्या विश्वासानं. मुली, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलेलं आहे. मार्क 7 मध्ये लोक विनंती करत आहेत. काय विनंती करत आहेत? लोक विनंती करत आहेत, तुझ्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करू दे. ख्रिस्ता, तुझ्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करू दे. ज्यांनी स्पर्श केला ते बरे झाले. स्त्री का बरी झाली? विश्वास ठेवला. या ठिकाणी ज्यांनी स्पर्श केला तेही बरे झाले. का? तर त्यांनी विश्वास ठेवला. त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला तरी बरे होते. दैवाच्या प्रिय आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असताना आपला स्पर्श ख्रिस्ताला जाणवणं गरजेचं आहे. होय, आपल्या विनंतीतून ख्रिस्ताला आपला विश्वास प्रथम दिसणं गरजेचं आहे. पुष्कळ लोक रडून प्रार्थना करतात. होय, रडून प्रार्थना करतात.
प्रियानो, परंतु विश्वास आहे काय? गुडघ्यावर येऊन प्रार्थना करतात, पण विश्वास आहे काय? लक्षात ठेवा, परमेश्वराने आपलं ऐकावं यासाठी त्याच्यावर आणि त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याची नितांत गरज आहे. आपल्याला आरोग्य मत्तय 9:20-26 आणि 8:32 प्रमाणे विश्वासानं प्राप्त करून घेता येईल. शताधिपतीनं त्याच्या विश्वासामुळे आपल्या चाकरासाठी येशूद्वारे ते आरोग्य प्राप्त करून घेतले. विश्वासणारा शताधिपती त्याने येशूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला, त्याचा परिणाम त्या चाकराला आरोग्य मिळाले. आपल्याला स्वतः करता आणि इतरांकरता आरोग्य जर मिळवायचं आहे, देवानं ते आरोग्य पाठवावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर प्रथम आपला विश्वास याची पडताळणी करून पहा. कसा आहे आपला विश्वास? फक्त मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास प्रचंड मोठं कार्य करतो. प्रचंड मोठं कार्य. आज आपल्याला त्या विश्वासाची नितांत गरज आहे. तो विश्वास आज आपल्या जीवनात परिवर्तित होणं गरजेचं आहे. विश्वास ठेवण्यानं आपण स्वतःसाठी इतरांसाठी आरोग्य प्राप्त करून घेऊ शकतो. दुसरं, आरोग्य कसं प्राप्त होणार? मत्तई कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय. मत्तई कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय. आणि या 12व्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 13व्या वचनामध्ये आपल्याला वाळलेल्या हाताच्या मनुष्याच्या जीवनात घडलेला चमत्कार पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी 13व्या वचनात असं म्हटलं, पहा 12वा अध्याय 13 वचन. मग त्याने त्या माणसाला म्हणजे येशूने त्या माणसाला म्हटले, तुझा हात लांब कर. तेव्हा त्याने तो लांब केला आणि तो बरा होऊन दुसऱ्या हातासारखा झाला. वाळलेल्या हाताचा मनुष्य येशू ख्रिस्ता समोर आहे आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे, तुझा हात सरळ कर. प्रियानो, या माणसानं येशूचं ऐकलेलं आहे. त्यानं 38 वर्षाच्या दुखणेकरासारखं कारण दिली नाही. मला पाण्यात सोडायलाच कोणी नाही आणि मी जाऊ शकत नाही आणि मला जमत नाही. नथिंग डुईंग. वाळलेल्या हाताच्या मनुष्याला येशू ख्रिस्त म्हणत आहे, हात लांब कर. आणि वचन सांगतं त्याने लगेच हात लांब केला. त्याचा हात लगेचच दुसऱ्या हातासारखा बरा झालेला आहे, सुदृढ झालेला आहे, सशक्त झालेला आहे, निरोगी झालेला आहे. आरोग्य प्राप्त करून घेण्यासाठी जसं विश्वासाची गरज आहे, तसं देवाचं ऐकण्याची गरज आहे. आताच्या माणसानं कारण सांगितले नाही, सबबी सांगितल्या नाही. देवाच्या पुष्कळ लोक प्रार्थना करतात आरोग्यासाठी, पण कारण, प्रश्न, संशय, शंका याने भरलेले जीवन जगतात. प्रथम विश्वास, दुसरं देवाचं ऐकणं. देवाचं ऐकणं. त्या माणसाने जर कारण सांगितले असते, कदाचित आरोग्य गमावलं असतं. परंतु त्यानं कारण न सांगता त्यानं कृती केली. त्याने विचार केला नाही, अरे हे कसं शक्य आहे, जे मला जमत नाही तेच हा करायला लावतोय. नाही, त्यानं लगेच हात लांब केला. ऐकलं येशूचं, प्रतिसाद दिला येशूला, हात बरा झाला. प्रेज द लॉर्ड. आपलं आरोग्य जितकं विश्वास ठेवण्यावर अवलंबून आहे, तितकंच आपलं आरोग्य हे देवाचं ऐकण्यावर अवलंबून आहे. तिसरं,
तिसरं काय आहे? योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय. योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. आणि या 5व्या अध्यायामध्ये एक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 4थं वचन. या ठिकाणी बेतसदा तळ्याजवळील 38 वर्षाच्या दुखणाईतासाठी काय? कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत. देवदूत ह्या वैशिष्ट्यपूर्ण तळ्याचं पाणी हलवत असत आणि ते पाणी हलवता क्षणी जे त्या तळ्यात जात असत ते बरे होत. यातून आपल्याला काय बोध मिळतो? कृती करणं. कृती करणं, अवलंबून राहायचं नाही. कृती करणं. या 38 वर्षाच्या दुखणेकराला येशू ख्रिस्ताने फार चांगला मार्मिक प्रश्न विचारला. कदाचित तिथे ऐकणाऱ्यांना विचित्र वाटलं असेल, त्यालाही विचित्र वाटलं असेल. काय प्रश्न विचारला येशूने त्याला? बरं व्हावं अशी तुझी इच्छा आहे काय? बरं व्हावं अशी तुझी इच्छा आहे का? म्हणजे येशूला हे म्हणायचंय की जर बरं व्हावं ही तुझी उत्कट इच्छा आहे तर 38 वर्षाचा बहुमूल्य काळ आपल्या जीवनातला, मग तो कदाचित तारुण्यातला असेल, तू असा व्यर्थ कसा घालवलास इतरांवर अवलंबून राहण्यात? मला पाण्यात सोडायला कोणीच नाही. माझं आरोग्य तर हवं आहे, पण दुसऱ्यांनी. देवाच्या येशूची अपेक्षा आहे तुम्ही कृती करा. तुम्ही कृती करा. आरोग्यासाठी नुसतं प्रार्थना कार्य करणार. त्या प्रार्थनेला दृढ विश्वासाची जोड असली पाहिजे. त्या प्रार्थनेमध्ये देवाचं ऐकण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. त्या प्रार्थनेमध्ये देवाच्या अपेक्षेप्रमाणे कृती असली पाहिजे. आणि जेव्हा या 3 गोष्टी संगती घडतात आपल्याला आरोग्य प्राप्त. आपल्याला आरोग्य प्राप्त. देवाच्या प्रिय, आज आपण अशा रीतीनं आपलं आरोग्य, आपल्या कुटुंबासाठी आरोग्य, आपल्या मंडळीतील लोकांसाठी आरोग्य, आपल्या शहरातील, जिल्ह्यातील, देशातील लोकांसाठी आरोग्य. कारण ज्यानं अभिवचन दिलंय मी बरं करेन, त्यानं अभिवचन दिलंय तुमच्या देशातून मी क्लेश, आजार, रोग नाहीसे करणारा देव आहे. दुसरे इतिहास 7:14 मधील आश्वासन. देशातून हा देव क्लेश, आजार, रोग नाहीसा करणारा आहे. जेव्हा आपण विश्वासानं, आज्ञा पालनाद्वारे त्याचं ऐकून कृती करून आरोग्य प्राप्त. आपल्याला संतश्रेष्ठ पावलासारखं असण्याची गरज आहे. होय, ह्या जगामध्ये आपल्याला संतश्रेष्ठ पावलासारखं असण्याची गरज आहे. काय पावलाची ख्याती त्या काळामध्ये होती. प्रेषितांची कृत्ये याचा 19वा अध्याय. प्रेषितांची कृत्ये याचा 19वा अध्याय. आणि या 19व्या अध्यायातील 12व्या वचनाकडे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पावलाविषयी काय म्हटलंय पहा. पावलाविषयी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 19वा अध्याय आणि 12 वचन. ते असे की रुमाल किंवा फडकी त्याच्या म्हणजे पावलाच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातले म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. कसे?
कसे जात होते. संत श्रेष्ठ जेव्हा परिवर्तनानंतर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरला आणि तो आता सेवेकरता बाहेर पडला, त्यावेळेस या संत पावलाकडनं देवानं अनन्यसाधारण चमत्कार करून घेतला. पावलाला प्रत्यक्षात आजारापर्यंत जायची गरज नव्हती. पावलाला प्रत्यक्षात दुष्ट आत्म्यानं पछाडलेल्या लोकांपर्यंत जायची गरज नव्हती. पावलाने स्वतः त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना करायची गरज नव्हती. पावलाच्या जीवनातून शरीरातून असं सामर्थ्य देव प्रगट करत होता की लोक त्याच्या शरीरावरनं रुमाल फिरवत, कापडाचा तुकडा फिरवत आणि तो नेऊन जेथे कुठे आजारी आहे, जेथे कुठे दुष्ट आत्म्यानं पछाडलेले लोक आहेत, त्यांच्यावर नेऊन तो कापड अथवा रुमाल टाकत लोक बरे होत. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय मुले, आता ही वेळ आलेली आहे जगाला हे स्पष्ट करण्याची, येशू हा एकमेव देव जो आपल्याला व्याधीतून मुक्त करू शकतो, रोगातून मुक्त करू शकतो, कारण त्यानं मरण नाही, तो मृत्युंजय आहे आणि हे सामर्थ्य फक्त त्याच्यात आहे. आणि ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या द्वार आपल्याला ते सामर्थ्य देऊन आपल्याद्वारे लोकांपर्यंत आज ख्रिस्त हे सामर्थ्य नेऊ इच्छित आहे. परंतु आज अवज्ञेमुळे कदाचित, पापांमुळे कदाचित, न ऐकण्यामुळे कदाचित आपलं जीवन हे आजारग्रस्त, रोगग्रस्त, भयग्रस्त असं जर आपण जगत असू तर आपण हे सामर्थ्य कधी प्रगट करू. आणि म्हणून प्रियानो, आज म्हटलेल्या दिवशी आपण पूर्ण समर्पणानं, लीनतेनं त्याच्याकडे येऊयात, त्याच्या सानिध्यात जाऊयात. होय, अशा प्रकारे आपण स्वतःला त्याच्या पुढे सादर करूया की त्यानं आपलं जीवन त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्या आत्मिक सामर्थ्यानं भरून टाकावं की आपल्याला लोकांपर्यंत जायची गरज नाही, तर लोक पाऊलासारखं आपल्या अंगावरून रुमाल फिरवतील आणि ते आजारांवर नेऊन टाकतील, आजारी बरे होतील. आज आपण अशा प्रकारचं सामर्थ्यानं भरलेलं पात्र म्हणून देवाच्या हातात पडायचं आहे. येशू काय म्हणाला ते शब्द आठवा. योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय, योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय. आणि याच्यामध्ये तारणारा प्रभू येशू ख्रिस्त 12व्या वचनामध्ये काय म्हणतो का, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. प्रेज द लॉर्ड. येशूचे हे शब्द आहेत आणि प्रियानो, हे तुमच्या आणि माझ्यासाठी आहेत. मी तुम्हाला खचित खचित सांगतो. काय सांगतो? मी जी कृत्ये केली, मी जी चिन्हे केली, मी जे चमत्कार केले ते तुम्हीही कराल. पहिली गोष्ट. दुसरी, त्याहून अधिक मोठी कराल, कारण मी पित्याकडे जात आहे. याचा अर्थ काय होतो माहिती प्रियानो? तुम्हाला हे कार्य करायचं आहे. हे चिन्ह चमत्कार पाहून लोक ख्रिस्ताकडे आकर्षित झाले नसतील असं नाही. आजही जगात चिन्ह चमत्कार जरूर होत आहेत, परंतु दुर्दैवानं लोकांचा देवावर विश्वास वाढण्याऐवजी त्या पास्टरवर, त्या ब्रदरवर जास्त वाढतो. आज आपल्याला ख्रिस्त म्हणत आहे, तुम्ही ते करा जे मी केलंय, किंबहुना त्याही पेक्षा अधिक कराल, कारण मी पित्याकडे जातो. त्यानं आपल्याला जबाबदारी देऊन या जगात ठेवलेला आहे. प्रियानो, फिलिप्पीकराच्या पत्रात संत पौल म्हणतो, प्रत्येक जण आपापल्या घरच्या गोष्टी बघतो, देवाच्या बघत नाही. खोटं आहे का त्याचं म्हणणं? आज वैयक्तिकरित्या विचार करा, आपण संत पावलाचं हे म्हणणं खोटं ठरवू शकतो का? जर खोटं ठरवू शकत असेल तर प्रेज द लॉर्ड. आज देवानं दिलेल्या
या बहुमूल्य आयुष्यातील ऐन उमेदीचा काळ आपण स्वतःसाठी, पत्नीसाठी, मुलांसाठी व्यतीत केलेला आहे. काही जणांनी, होय मी मुद्दाम काही जण हा शब्द वापरतोय, काही जणांनी आई वडिलांसाठी पण व्यतीत केलेला आहे. पण पुष्कळ लोकांना आई वडिलांची किंमत नाही, म्हणून मी हे म्हणतोय. पुष्कळ लोक आज भयंकर जाणीवपूर्वक त्यांचा छळ करत आहे. जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगतोय. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. प्रत्येक जण आपल्या घरच्या गोष्टी प्राधान्य देऊन पाहतो, देवाच्या पाहत नाही. पाऊल म्हणतो आज वेळ आलेली आहे आपल्याला देवाच्या गोष्टी पाहायच्यात. देवाच्या गोष्टी पाहणं म्हणजे काय आहे, त्या सामर्थ्यानं युक्त व्हा. लोकांच्या जीवनाला भयग्रस्तात मुक्त करा. त्यांना ख्रिस्ताच्या सामर्थ्यात उभं करा. त्यांना ख्रिस्ताच्या सामर्थ्यात उभं करा. त्यांना आरोग्य ख्रिस्ताच्या द्वारे मिळवून द्या. त्यांना आशीर्वाद ख्रिस्ताच्या द्वारे मिळवून द्या. कारण ख्रिस्ताची ती अपेक्षा आहे. मी पित्याकडे जातो, पण तुम्हाला आता मी केलं ते अथवा माझ्यापेक्षाही अधिक तुम्हाला करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय मंडळी, स्वतःला सामर्थ्यासाठी तयार करा. शोध घ्या आपल्यामध्ये काय उणीवा आपल्यामध्ये आहेत, काय उणीवा आहेत, आणि त्या प्रार्थनापूर्वक काढून टाका. प्रार्थनापूर्वक ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ टाकून द्या. देव सदृश्य नवा मनुष्य धारण करा, जो ख्रिस्ताच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने नवीकरणाने प्रकाशित असा या जगात माणसांना दिसेल आणि देवाला दिसेल. पण जेव्हा आपण हे करू प्रियानो, ख्रिस्ताचा वधस्तंभ आपण व्यर्थ ठरवत नाही, हा त्याचा पुरावा होतो. देवाचं वचन म्हणतं, यास्तव ज्यास ऐकावास कान आहे तो हे ऐको. प्रार्थना. त्या परमेश्वर आभार मानतो या वचनांद्वारा माझ्याशी बोललास. ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे वागणारं अंतःकरण द्यावंस. ही प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा हा प्रभू याच्या द्वारे करतो म्हणून ऐकते त्या. आमेन. आपण सर्वजण यावेळेस उठून उभे राहूयात. प्रभूने शिकलेली प्रार्थना म्हणूयात. आशीर्वाद घेऊ. आपण उपासनेची सांगता सुवंद देव या गीताद्वारे करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमचे अंतःकरणे आपला देव परमेश्वर व आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रेमात राखो. आणि आता देव बाप्याची प्रीती, देव पुत्राची कृपा आणि देव पवित्र आत्म्याची सहभागिता, सहजीवन आणि आशीर्वाद आम्हा सर्वांबरोबर, देवाच्या सर्व प्रिय लेकरांबरोबर आतापासून इथून पुढे युगानयुग राखो. आमीन.